पहिला काय विषय आहे की कालपासून जे अकांड तांडव करतायत ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचा विरोध करतायत. आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं. 5-5 पोलीस गाड्या मागं पुढं घेऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेटीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेटीला धरायचं काम केलं कुणी? म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. ते मी SPशी बोलताना सुद्धा गडगडे असल्यासारखे SPला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केलं, लांब कशाला. काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा भडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं? काल ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षामध्ये तुमचा चाललंय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय, आम्ही थोडं सांगितलं त्याचं अपहरण झालं म्हणून. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. अरे कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आणि त्याला गाडीतनं उतरताना सोडून हाताला धरून जात आहे, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणुका होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपनं हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, हे सगळं भोगलेलं आहे. पेरलेलं कधी उगवतं. अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले, त्यांनी मतदान केलं, तरी काय जिंकत होते का ते? 33 मतं. आम्हाला 33 मतं पडली होती. 2 प्लस करा, 30 आणि 2 32 झाली, तरी काय जिंकत होते का ते? अरे लोकशाहीनं जो अधिकार दिलाय ते काँग्रेसनं केलं.
न्याय द्याल का? कामेशला न्याय द्याल का की तुम्ही तुम्हाला मतदान केल्यामुळे तर न्याय द्याल? ते कमिशन आम्ही बघू ना, कमिशन आम्ही बघू ना, तुम्ही का चिंता करता? आता पहिला विषय आहे की आता मला काय कळलं, कालपासून हेच चाललंय की भाजपनं काय करावं. आता भाजपनं काय करावं भाजप ठरवेल ना, आम्हाला ठरवू दे ना पक्ष म्हणून आमचं, आम्हाला काय करावं. भाऊ म्हणले तसे अजितराव, एक तर कुणावर अन्याय होणार नाही ही तर जबाबदारी आमची सर्वांच्याच बाबतीत आहे आणि 100% आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. आणि आजचं आमचं हेच आहे की जे आमच्यावर आम्ही लोकशाहीचे कुणी आहोत वगैरे वगैरे त्या गोष्टी जे बोलल्या गेल्या काल त्यांच्या आलेल्या अपयशानंतर, तर त्याची वस्तुस्थिती आम्हाला मांडायची होती म्हणून गेली. आता पुढचे विषय काय असतील तर जसं त्यांनी सांगितलं किंवा आमचे पक्षाचे नेतृत्व आहेत वगैरे, आमचे पण पक्षाचे नेतृत्व आहेत, ते पण काय पुढचे विषय असले तर ते बघतील काय करायचं. यामध्ये संबंध नाहीये, पण कामेश 2 दिवसापूर्वी मतदानाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्याची बंगल्यावर, असं कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी सांगितले. माझ्या माहितीनं अशी सीएम साहेबांची आणि कोणाची भेट झाली असं अजिबात नाही. सीएम साहेबांनी जे सांगतात वर्ण फोनवर असं काही नाही. जे झालंय ते जिल्हा पातळीवरचे विषय झालेत आणि त्या ह्याच्यामध्ये झाले. वर्ण महेश शिंदेचं सांगलं होतं की कामेश कांबळेंची, तुम्ही शिंदे साहेबांनी त्यांचे विचार मांडले, त्यांचे प्रश्न आम्हाला काय विचारतात, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, असं काय करतात त्यांनी त्यांचं मत त्यांनी सदस्यांनी महिलांनी आणि मंत्रुंनी असा आरोप आहे. चिंपुटे घेतले. अरे बाबा मला एक ऐक, पालकमंत्री आत होते का म्हणजे आम्ही असं समजायचं. चिमकुटे मला एक सांग, आता चिमकुटे घेतले माणूस सगळे, मग आम्ही सगळीच मत आमच्या सगळ्या 32 जणांना पाठवलं असं सगळ्यांनी चिमटे का म्हणजे एक मत वाढते कुठं काही नाही. तिथं आत गेल्यानंतर जे काही झालं असेल ते तिथल्या लोकशाहीच्या झालं, बाकी काही तिथं आत वेगळं झालं नाही. आणि चिमकुटे घ्यायला निघायला तो काय तो माणूस आहे. चिमकुटे घ्यायला काय ते काय असं काही शिकवून नेलेलं काही आहे की चिमटा गेला की हातवर हा सगळा विषय आहे. सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्याच्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि ते जेव्हा कोर्टात कचेरीत जातील तेव्हा ते तिथं बघतील, कोर्टात निर्णय घेतील. आपण आता तुम्ही या सगळ्याबद्दल नाही या सगळ्याबद्दल वेगळे कॅमेरे होते. चालू आहेत. आतले 100% कॅमेरे चालू आहेत. तुम्ही काय वेगळा निरीक्षण सांगू नका. 100% आतले कॅमेरे तर सगळ्या निवडणूक प्रक्रियेचं शूटिंग झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट शूट झालेली आहे. कामेशनं कुणाला मतदान दिलं हे शूट झालेलं आहे आणि तो काय बोलला हे शूट झालेलं आहे. त्यामुळं काही सांगायची आवश्यकता नाही. कोण बाहेरून काय म्हणतंय, कोण सांगतंय. अरे तुमच्याजवळ 45 दिवस माणूस राहिल्यावर तुम्हाला वैतागून दुसऱ्याला मत देतो हे तपासणं का करतो असं. या सगळ्या गोष्टी तुमच्यावर एवढे आरोप होत आहे भाजपवर. शिंदे गटाकडनं तुमच्या अलायन्स मध्येच असलेला पक्ष आहे, जे तुम्ही सत्तेत राज्यात, या सध्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहात किंवा त्यांच्याकडे तक्रार करणार नाही, आम्हाला गरज नाही. पहिला विषय सांगतो, या ठिकाणी महायुतीचा विषय नव्हता. या ठिकाणी पालकमंत्री, या ठिकाणी पुनर्वसन मंत्री, या ठिकाणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी काँग्रेसचे अलायन्स, या ठिकाणी ही सगळी अनैसर्गिक अलायन्स होती ती आमच्या युतीशी संबंधित नव्हती. त्यामुळं याला युतीचं महायुतीचं जोडायचं बिलकुल कारण नाही. आम्ही सत्तेत आणि युती याचं जोडायचं बिलकुल कारण नाही. कारण त्यांनी ज्या युती केलेली होती ती शरदचंद्र पवार पक्षासोबत केली, ती काँग्रेस सोबत केली. तर काँग्रेसचे सदस्य त्यांच्यासोबत होते. तर कुठं आमच्या महायुतीचा विषय आला इथं. तर महायुतीचा कुठलाही क्रायटेरिया या युतीला लागू होत नाही. त्यांनी असं म्हटलं की सुरुवात भाजपने केली, शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी. चालेल, ठीक आहे. आता सुरुवात त्यांनीच केली होती, शेवट आम्ही केलाय. स्टेटमेंट असं आलंय कालच्या निवडीवरून, मूळ ओबीसीच्या याच्यावर आघात होतोय. एक विषय आहे, हाके साहेबांनी काय बोललं तो विषय येतो.
आपण म्हणता ती गोष्ट जी आहे, निवडणुकीच्या प्रक्रिया असतात, प्राप्त परिस्थिती जशी निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय घेतलेले आहे, असं समजायचं काहीच कारण नाही. आता सोलापूरमध्ये ओपन महापौरची सीट होती, आम्ही पद्मशाली समाजाला दिली, त्याच्यावर चर्चा झाली की ते असं का केलं, असा विषय होता. इथे प्राप्त परिस्थितीनुसार आम्हाला काही निर्णय घ्यायला लागले, आम्ही घेतले. त्यामुळे कोणावर अन्याय करणं हा हेतू नव्हता. परिस्थितीनं काय गोष्टी राजकारणामध्ये किंवा युद्धामध्ये कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला लागतात. पण त्यांनी तुम्हाला इशारा दिलाय की एका लुगड्यानं बाई म्हातारी होणार नाही, अजून पुढे निवडणुका येणार आहेत, बघू आपण. त्यांचं लोक एका डोळ्यात ते म्हातारे होणार आहेत. प्राप्त परिस्थितीनुसार म्हणजे याचा निर्णय जिल्हा अध्यक्ष सकाळी झाला का रात्री झाला, पूर्वी ठरला होता. आता ते जर तुम्हाला आम्ही आता घरात काय चाललंय, पक्षात काय चाललंय, निर्णय कधी घेतला हे सांगायचं म्हणजे अवघड काम आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी या गुप्त ठेवायच्या असतात, त्या गुप्त असतात. आणि त्यामुळं इथं जर सगळं सांगितलं तर मग बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी समोर येतील. पण भाऊ आता भविष्यात जे आता होणार आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये, आता तुमच्या डीपीटीसीच्या मिटिंग आहे, जिल्हा बँकेची परत निवडणूक तोंडावर आहे, बाकीच्या ग्रामपंचायत, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला परत हे त्रासदायक नाही का युती म्हणून? काय सांगायचं, आम्ही महायुतीत एकत्र आहोत, आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करतो, उद्या एकत्र काम करतो, काय विषय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण आता जी अलायन्स आहे म्हणजे जो त्या दिवशी तिथे उपस्थित होते काल लेकवी हॉटेलला, आपण सर्वांनी एकत्र राहायचं, या पुढचं राजकारण आपण एकत्र करायचं, हे तिथल्या मंत्र्यांनी लोकांनी अरे सांगितलं. बाबा कशाला एवढं सिरियस घेत आहे? काल थोडा रागराग होता, आज कमी झाला असेल, उद्या आणखीन कमी होईल. काय चिंता करतो उगाच? सोमवारी मला टेन्शन घेऊ नका तुम्ही. सोमवारी विधान भवनात अजून कमी भेटलं. आवाज करणारे का त्यांना की आमच्या सोबत सत्तेत या म्हणून? कोणाला? काय नाही भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लढलाय आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. आम्ही इथं कोणासोबत अलायन्स करणार नाही. आता या पातळीवर आम्ही कोणासोबत अलायन्स करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून काम करतो. आमचे राज्यातली युतीचा विषय आम्ही आहे ना सगळं. एका बाजूला आम्ही जसे आरोप केले भाजपवर की आम्हाला त्रास दिला करून दिला महाबळेश्वरला, दुसऱ्या बाजूला तालुक्यात चर्चा आहे की मॅनेजर म्हणून कोण भाजपला आणि देसाई. ते बाबांना माहिती आम्हाला कसं माहिती? मग काय चर्चा आहे? अरे बाबा, तुम्ही द्या आणि मॅनेजरकडे करावं लागते. अरे बाबा, एका आरोपीनं केलेल्या वक्तव्यावर ते खरं मानायचं नसतं, हे आपल्या सिस्टम मधला भाग आहे. एक आरोपी जेव्हा बोलतो तेव्हा ते खरं मानायचं नसतं. भाऊ, तुम्ही पाट्याला प्रचारात जे वक्तव्य केलं त्यावरून आल्यावरती त्या क्रम झाले, नेमकं काय? मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे की पाटण तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमचा पालकमंत्री सत्यजित पाटणकर आहे. समजून घ्या, भारतीय जनता पक्षाचा सरकारचा पालकमंत्री मी कधीही म्हटलेलं नाही. बाबा त्या सभेत होते. आता भारतीय जनता पक्षाचा आमचा तिथला पालक आहे तो सत्यजित पाटणकरच आहेत. आणि त्यामध्ये काय वावगं बोललो मी, का राग येतोय? पालकमंत्री पदावर दुसऱ्या कोणी बोलायचंच नाही असं का वाटतंय? का भीती वाटते सारखी? समजायला झाले. आता ते बाबा पालकमंत्री मी पण आहे, बाबा आहेत, आम्ही सरकारमध्ये आम्ही पालकमंत्री म्हणून काम करतो. पण मला एक समजून घ्या, मी कधीही त्यांच्या पालकमंत्री पदावर बोललो नाही. मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्री पदावर बोललो. आता मी मानखटावमध्ये काम करतो, मी आमचा भारतीय जनता पक्ष तिथला पालक आहे ना. बाबा महाराज इथं काम करतात, हे भारतीय जनता पक्षाचे पालक आहेत. त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? बहुत दुसरं काय आहे की आपण एक लक्षात, ज्यावेळेला पालकमंत्री पदाचे इलेक्शन म्हणजे सरकार झाल्यानंतर निर्णय द्यावा, तर तुम्हाला रायगडचा पेच किती झाला माहित आहे, नाशिकचा पेच किती झाला माहित आहे. तसं ह्या जिल्ह्यात भाजपच्या जागा जास्त आल्या आहेत निवडून, पण कुठे इथं आम्ही कुणी तसा पेच आम्ही भाजपच्या कोणीच निर्माण केला नाही, किंवा कोणी एक ब्रशब्दानं पण आम्ही हे केलं नाही, किंवा आमचे असं कसं रायगड नाशिक अजून पण आदांतरी येत आहेत तिथले विषय. आम्ही कधीच हे केलेलं नाही की बुवा हे आमचे जास्त आले, भाजपचे जास्त आले वगैरे. उलट त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, अजितदादा पण होते, त्यांनी जो निर्णय घेतला, ज्याला जी जबाबदारी दिली, ज्या पक्षाला जो जिल्हा दिला, तसं सातारा आम्ही मान्य केलं ना. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं माई होती त्याप्रमाणे सीएम साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला. कुठं आम्ही एका आमच्या इथल्या
एका पण आमदारानं कुणी आक्षेप, कुणी काहीच बोललेलं नाही. कुठं पक्षाकडनं आक्षेप काहीच नाही. आम्हाला काय त्याच्यामध्ये आम्हाला कुठं काय वाईट वाटायचा विषय. हो, आम्ही पहिला विषय सांगतो. एक आहे की आम्ही खूप संयम ठेवलाय, खूप संयमाने वागतो. तर आम्ही बोललो तर बात बहुत लंबे तर जाईल. आम्ही त्या गोष्टी काढत नाही. काय चालतं, कुठून चालतं, किती प्रेशर, कुठल्या अधिकाऱ्या प्रेशर, कुठनं काय होतंय, या सगळ्या गोष्टी आम्ही कधी बोललो नाही. बोलायची इच्छा आहे शेवटी. तिथपर्यंत जाऊन एवढी माझी इच्छा आहे मनापासून. आपलं म्हणणं एवढंच आहे की चला, निवडणूक लढलो, तुम्ही लढला, आम्ही हारलो, आम्ही स्वीकारलं. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये मी राज्याचा ग्रामविकास मंत्री, माझ्या मतदारसंघामध्ये चिठ्ठी माझ्या डेव्हलप आणून व्हिडिओ टीव्हीवर दाखवतो, बरोबर ना. मी म्हटलं का कधी एक शब्द बोललो कधी काय झालं काय नाही. पण मला आता एवढी माझी ताकद होती, जिल्हा परिषद 2 मंत्री पुढे असताना आमची ताकद होती. मला माझ्या मान तालुक्यात नसतोय 3 सदस्य उचलता आले. आम्ही स्वीकारलो ना बाबा. ज्या गोष्टी कमी पडल्या, जिथं आम्ही कमी पडलो, आम्ही मोठ्या मनात स्वीकारलं. आम्ही हे पण स्वीकारले की आम्ही आमच्यावर कोण कोण हसलं हेही बघितलंय आम्ही. आमची टिंगल कोणी केली हे बघितलंय आम्ही. मी पाटणमध्ये लक्ष घातलंय, पालकमंत्र्यांना माहिती आहे तिथं काय झालं तेच आता पाटणमध्ये लक्ष घालायला लागला. मग कदाचित त्यांना असं काहीतरी अस्वस्थ वाटत असते. काहीच कारण नाही अस्वस्थ वाटलं. ते खूप काम करणारे नेते आहेत. काही भीती वाटायचं कारण नाही. पण हे काय मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहणार. मग त्यावेळी कोण नाराज होतोय, कोण काय होतोय त्याचा काही फरक पडत नाही. कालची निवडणूक सुद्धा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी मिळून संघटितपणे प्रयत्न केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असताना किती लोक दुखावली, किती लोकांना वाईट वाटलं, त्याचा फिकीर करायचं काही कारण नाही. आम्ही आमचं कर्म केलंय. त्यामुळे ते करत असताना कोणाला सगळ्यांना चांगलं कसं वाटेल मला समजत नाही. ते आमचे विरोधक आहेत, ते कसं आमचं चांगलं या निवडणुकीपुरते. आता आम्ही दोघं एकमेकांना विरोधक ते कसे पहिला विषय सांगितला की आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही बसून आम्ही पुढचे विषय आपण काम करतो आपण बोलला ते बोलतात ते संघर्ष वाढत आहे. आणि सुरुवात हे महायुती म्हणून हे काय निवडणूक ते महायुती म्हणून लढलेले नाही. पहिला विषय सांगतो. पहिला ते काँग्रेसला सोबत घेऊन लढले. ते शरदचंद्र राष्ट्रवादी सोबत घेऊन लढले. ते उपाटाला सोबत घेऊन लढले. त्यांनी कोणाला सोबत घेतलं, सगळ्यांना सोबत घेऊन ते लढले. इथं माहितीचा सवाल आला कुठं मला अजून पण तुमचं कळण झालं काय संबंध आहे माहितीचा. नाही. दुसरा एक विषय क्लिअर करतो बाबा. एक पहिला विषय पालकमंत्री म्हणजे सातत्यानं सांगतात की मी युतीचा प्रस्ताव दिला आणि माझ्या मिटिंग आले नाही. पालकमंत्र्यांनी ऑफिसमधल्या शिपायाकडून आमच्या ऑफिसमधल्या पीएला फोन केला होता आणि त्यांनी बैठकीला बोलवलं होतं. एवढी पालकमंत्र्याची उंची वाढली होती की राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्याला शिपायाकडून फोन करायला लावले. ऑपरेटरने फोन केला होता की मिटिंग आहे. ना कधी मला त्यांचा मिटिंगसाठी फोन आला, ना कधी आम्हाला त्यांनी मिटिंगला बोलवलं. आणि बाबाराजांना बोललं असं मला माहिती नाही. पण मला जिल्हा परिषद अगोदरच्या मला त्याच्यानंतर पण तुम्ही जे म्हटला इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी पालकमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. एकदा मुंबईमध्ये बोललो. मी मकरंद आबांना पण बोललो. आधी मला पालकमंत्री म्हणले मकरंद आबांशी बोलायला लागत. मी मकरंद आबांना पण बोललो. परत मुंबईमध्ये मी या दोघांच्या बरोबर पण एकत्र बोललो की कुठंतरी एकत्र येऊन करूया युतीमध्ये, संघर्ष संपल आणि सगळ्यांना काम नीट करता येईल, जिल्ह्यातही होईल. त्याच्यानंतर पण जे मला वाटतंय नितीन काकांनी काय तर सांगितलं की आम्ही बाबांना बोललो होतो आणि त्या दिवशी पण मला ज्या वेळेला मला मकरंद आबा मी त्या दिवशी पण एवढंच मी त्यांना सांगितलं की बुवा ठीक आहे तुम्ही म्हणत असाल कुणी काय म्हटलं तुम्ही तुमचे नेते तटकरे साहेबांना बोला. मी म्हणलं आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सीएम साहेबांपर्यंत मी निरोप पाठवतो की असं जर करायचं असलं तर कसं. आणि म्हणलं पालकमंत्र्यांना शिंदे साहेब वरच्यांनी बोलू दे आणि काय असेल ते आपल्याला निरोप देऊ दे खाली.
की हे इथं बोलण्यापेक्षा वरच्यांनी तिघांनी 3 प्रमुख नेते राज्याचे आहेत, तिन्ही प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाचा ठरवू दे, कारण रायगडमध्ये असंच ठरवलं तिघांनी मिळून. म्हटलं हे पण आम्ही माझं काम केलं, मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना निरोप दिला हा किंवा असं असं, पण ह्यांच्याकडनं कुठलंच पुढे हालचाल झाली नाही. आमच्या नेत्यांशी ह्या दोन्ही पक्षाचे वरचे नेते कोणच बोलले नाही. म्हणजे मग ह्यांनी त्यांना निरोप दिले का नाही दिले हा विषयच नाही ना. पहिला विषय आहे बाबा, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की आमचं ठरलंय, सेना आणि राष्ट्रवादी ठरलंय, आम्ही मिळून केलं, आमचं ठरलंय, आम्ही दोघे मिळून करणार, हे पहिल्या दिवशी सांगितलं. त्यांचा जो प्लॅनच होता, फक्त आम्हाला भाऊ तुम्ही मगाशी म्हटलं संघर्ष हा आत्ताच्या ह्याच्या पुरता होता, जिल्हा परिषदच्या. आता एकत्र काम करताय, पण पालकमंत्र्यांची विचारपूस केली का काय कालच्या घटनेनंतर? त्यांना लागलंय काय, त्यानंतर विचारपूस वगैरे केली का त्यांची? कोणाला लागले पालकमंत्र्यांनी. लक्षात वगैरे भेटतो आम्ही हाऊसमध्ये विचारतो. मूळ भाजपच्या 27 जण असताना, भाजपचे मूळ 27 जण असताना तुम्ही सत्ता स्थापन केली, ऑपरेशन नाव काय दिलेलं? ऑपरेशन नाव काय दिलेलं? ऑपरेशनला 27 जण होती तुमची फक्त, तुम्ही निश्चित झाला, ऑपरेशनला नाव काय दिलं? तुम्ही लिहून टाकलं होतं ना ऑपरेशन लोटस. आम्ही दिलेलं उरमोडी. उरमुडी ऑपरेशन उरमोडी. उरमुडीचा काय विषय आहे आता? असंच. तुम्ही काय दिलेलं? कसलं ऑपरेशन नाही, काय नाही. आम्ही लोकशाही लोकशाही मार्गाने लोकशाही त्याच्यापेक्षा वेगळा काय विषय तुमचा? अहमपानामध्ये एकत्र आले नाहीत, त्यामुळे युती झाली नाही असं वाटतं. कसला आंबा आम्ही कारण की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या दृष्टीने चालत होतं. साधं पत्रकार परिषद घेताना सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित निरोप आला नाही तर तुम्ही पत्रकार परिषदेला घेता. साधा विषय आहे ना, विषय आहे ना. मग राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री जर ऑफिसमधल्या शिपायाकडून ऑपरेटरकडून मिटिंगला यावर निरोप येत असेल तर याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय तुम्हाला पाहिजे असेल? तेव्हा सातत्यानं जे सांगितलं त्यांना जर बैठकच करायची असती तर कधी आता फोन केला असता, राजेसाहेब या आपण बसू, गोरेसाहेब या आपण बसू, कधी फोन केला असता, बोललं असतं, बैठकीला झाली असती, बैठक संपली असती विषय. ज्याला बैठक करायचीच नाही ना, त्या अशा पद्धतीच्या बैठकीचा सण करायचा. मोठा भाऊ म्हणून तुम्ही आता फोन करणार का त्यांना? मी मोठा पक्ष म्हणून फोन करणार त्यावेळेला का? सांगितलं होतं